सुजाता, तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आता मी जाणार आहे शॉपमध्ये. घरातील सर्व कामे झाले, जेवण वगैरे झाले. वरच सकाळी शाळेत गेला, त्याला डबा बनवून दिला होता. त्यानंतर आमचा नाश्ता जेवण वगैरे सर्व झालेलं आहे आणि दुकानात जायसाठी डबा वगैरे पण भरून ठेवलेला आहे. आणि आहोंना कॉल पण केला आहे, पण आहोंना गिऱ्हाईक आहे, सो ते म्हणले येतो थोडा वेळ, तोपर्यंत थांब. मग मी तोपर्यंत एडिटिंग करत बसलेली. परत म्हणलं आपले व्हिडिओचा ब्लॉग तरी स्टार्ट करावा, इंट्रो वगैरे करून घ्यावा. म्हणून मग मी स्टार्ट करत आहे आत्ता ब्लॉग. आणि इथे काय डबा वगैरे भरून ठेवला आहे, तयारी झाली आहे माझी. आणि आमची मनू खाऊन पिऊन झोपल्या. मनू, हे मनू कसं बघते, हे मनू झोप झाली का? आमची मनू ही आमची मेन फॅमिली मेंबर आहे. तिच्यासगळं आम्हाला कोणाला करमतच नाही. वरदला पण शाळेत नाल्यावर पहिली ती लागते, आहोंना पण पहिली ती लागते, आणि माझ्यासोबत तर कायम कंटिन्यू असतेच ती. माझ्या मागं खूप लागते, खायला प्यायला सगळ्यालाच. थंडी वाजायला लागली की पहिली माझ्या मांडीत येऊन बसते, मांडीवर. आहे नाही? ए पिल्लू, मनू, ए मनू, चल ये उठ, चला चला, खाऊ द्यायचा का? झोपत नव्हतली बघा, अशी खाऊ द्यायचा का म्हणलं की येते खाऊ खायला. खाऊ खायला येते, येते द्यायचा का दूध भात? चला दूध भात द्यायचा बाळाला, द्यायचा. चला आता बघा तिचे रिएक्शन. चला दूध भात द्यायला, चला. काय नको तुला? नको पाहिजे ना? मग चल की. कशी उठली या मॅडम. कसं कळते, झोपतनं पण उठलं खाऊसाठी, आहे की नाही? काय कळलं तुला, सांग की. मी बोललेली होय का? तिला खायला देते आता मी. रोज दूध जायच्या अगोदर दूध भात खायला देते, आणि सकाळी उठल्यापासून पण तिचं मागं लागणं चालूच असतं. सारखी खायला मागत असते. आता दूध भात दिलाय ती खाते, कारण दिवसभर पुन्हा आम्ही नसतो ना, सो मग तिला उपाशी राहायला नको म्हणून मग मी सकाळी जायच्या अगोदर रोज देतेच. झोपेतून कशी उठली बघा तुम्हाला, तिला सवय आहे म्हणून तर ती उठली लगेच खायला. चल म्हणलं की लगेच येते, धर तुला खाऊ देते म्हणलं की पळत येते. मनूला तर खाऊ दिलेलं आहे, ती खाल्ल्या की तिला मग परत सोडते बाहेर, कारण दिवसभर घरात पण कोंडून ठेवत नाही, कारण ते काहीतरी उद्योगच करून ठेवते. खायचं काय असलं की मग ते काढत बसायचं, किंवा घरात घाण वगैरे करायला नको म्हणून मग बाहेर सोडतो तिला. ती बाहेर दिवसभर फिरते वगैरे, झोपते इथे शेजारी कुठं पण घरापाशी. आणि मग बाहेर पण मागे पण जागा आहे तिला बसायला, सो ती बसते. आणि आम्ही आलो म्हणलं की गाडीच्या आवाजाने पळत येते लगेच कुठे असेल तिथून. त्यामुळे ती कुठे खाते बघा दूध भात. सो हा ब्लॉग आता, आज आहे मंगळवार. बघूया काय काय काम होते मला. तो आरीवरचा ब्लाऊज पूर्ण करायचा आहे, कारण माझे कालचं बॅक एक स्लीव्ज कंप्लीट झाले, दुसरे स्लीव्ज मी करायला घेतली होती. सो आज मला तो ब्लाऊज पूर्ण करायचा आहे. त्याचे जे स्टोन आहेत ते पण संपले, ते आणायला जायचं आहे. सो हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. गाड्या रजिस्ट्रेशन केलेलं केवायसी कसली करायची? नाही नोंदी ऑनलाईन केलेलं नाही, ऑफलाईन करून ठिकाणी माझे स्लीव्ज आहे हे दुसरी कंप्लीट झालेले आहे, आणि ह्याचे हे स्टोन आहेत हे संपलेले, मी आत्ता जाऊन घेऊन आले. आणि ही एक पुडी त्यांनी 10 रुपयाची 20 रुपयाला दिली. तर हे मी कराडवरून सामान आलेलं, त्यावेळेला मला स्वस्त पडलेलं, पण आता इथे मी घ्यायला गेले हे एवढ्या एका पुढे तेवढंच सामान आहे. आणि हे 10 रुपयाच्या ऐवजी 20 रुपयाला मला पडलेलं आहे. आणि हे स्लीव्ज आहे ते तर कंप्लीट झाले, गरज होते म्हणून आणलं, कारण आता एवढ्यासाठी तर करायला जाऊ शकत नाही. तो हे घेऊन आले. हे ब्लाऊज पूर्ण केलं आहे. आता माझी फ्रंट साईड फक्त राहिलेली आहे, ती मी आता करून घेणार आहे.
ठिकाणी हा ब्लाउज अरे वर्क करून झालेला आहे. इथे आहे बॅक साईड, ही फ्रंट साईड आणि इकडे ह्या दोन्ही स्लीव्स. कसा झालाय अरे वर्क ते कमेंट करून नक्की सांगा. तो ब्लाउज मी आता आरी वर्क पूर्ण केलेला आहे, त्याचे मी आता कटिंग करायला बसलेली आहे. तर या ठिकाणी मी आधी अस्तर कटिंग करून घेत आहे. हे पॅटर्न आहे मापाचे करेक्ट काढलेले. सो हे लावलेले आहेत. ते एल्बो स्लीव्ज आहे, बॅक पॅटर्न, प्रिन्सेसची कटोरी आणि प्रिन्सेस पार्ट फ्रंटचा. सो हे मी आता पेपर कटिंग आधी अस्तर कटिंग करून घेणार आहे आणि नंतर पीसवरती कट करणार आहे. आता मी हा आरीवर्क झालेला ब्लाऊज आहे तो शिवायला बसलेला आहे. पण एवढा वैताग आला, मशीनची शिलाईच बसत नाही. बघू शकता, दिसते का? खूप प्रयत्न केला मी बॉबिन वगैरे काढून वगैरे, तरी पण होईना झाले. आणि अगोदरच एकतर आरीवर्कचे ब्लाऊज शिवताना तुम्हाला करणार इथे हा डबल फूट आहे आणि हा सिंगल फूट आहे. चेंज करून करून शिवावं लागतं, एकदा ह्याने एकदा ह्याने, आणि त्यात शिलाई बसत नाही. असा वैताग आला की नाही. सो हा चालत नाही आरीवर्कचा ब्लाऊज शिवताना. हे बसवावं लागतं आणि मग शिवावं लागतं. सो मी मागासपासून चाललंय, फक्त स्लीव्हच शिवून झालं. किती दिवस झाला धडपडते. एकदा सिंगल फूट लावला आणि हे शिवून घेतलं खालून, फिनिशिंग बघू शकता तुम्ही. आणि हे सिंगल फूट लावलं तर त्याची फिनिशिंग छान येते, पण इकडे बसना झालेत शिलाई. त्यामुळे मी किती वेळा काढलं, दोरा पण काढला, किती वेळा बसवला, तरी काय होतंय काय कळणच झाले. कुठं लूज पडले, खालून लूज नाही, वरून थोडं लूज वाटते, बघते. तर या ठिकाणी माझा हा आरीवर्कचा ब्लाऊज आहे तो कम्प्लीट शिवून झालेला आहे. आता अंधार पडायला लागल्यामुळे एवढं फिनिशिंग दिसणं झाले नीट व्यवस्थित. उद्याने पुन्हा व्हिडिओ घेते याचा शॉर्ट. त्याला अजून हुक लावायचे आहेत आणि हा ब्लाऊज आहे तो पूर्ण झाला. खूप दमवलं. या ब्लाऊजला मी लागलीच हुक लावून घेते, कारण अहो काय हालत नाहीत घरी जायला, म्हणून मी काम करू. एसटीचा आवाज किसतोय. तर या ठिकाणी व्हिडिओ व्हायरल होते, त्या याच्या व्हिडिओ व्हायरल होत नाही, त्या व्हायरल झाले त्या बघा पाहिजे. तर या ठिकाणी हा ब्लाऊज झालेला आहे आणि ह्याला हुक पण लावलेले आहेत. तर आरीवर्कच्या ब्लाऊजची शिलाई मी स्टिचिंगची 500 रुपये घेते. तुमच्या इकडे किती घेतात तुम्ही कमेंट करून सांगा, कोण असेल तर टेलर. चला जाऊया, 7:30 वाजलेत. विचारून बघायचं. घरी चाललो आम्ही. आल्या की शाली पळत. कुठं होती म्हणू? गाडीच्या आवाजावर येतं लगेच. पहिला आत घुसल पळत. एक पान. चाय चाय चाय. घरी आल्यावर 8 वाजता चहा. तर इथे बनवला आहे मी चहा. आता आम्ही चहा घेणार आहे. आमची मुलं बसली वाट बघत. कसं आहे सारखे म्हणू पाहिजे. आज होता आमच्या गावचा बाजार. सुलता आहे बाजार. लगेच आली बघायला, हो का दम आहे का? पण इथं आहे चिकन. चिकन बनवायचंय. चिकन चहा देऊ? चहा देऊ का तुला म्हणू?
दूध देऊ दूध भात हां थांब देते हो. ते मी चिकन बिर्याणी करायला हे चिकन थोडंसं साईडला ठेवले. हे सुक्का आणि पातळ करायचं आहे. आणि या ठिकाणी बनवण्यासाठी आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर याची पेस्ट केली. अजून कांदा चिरायचा आहे आणि ते पाणी पण गरम करून घेतलं आहे. सो आता तयारीला लागली. हे मी जे सुक्का आणि पातळ करण्यासाठी चिकन ठेवलेलं आहे ते अगोदर मी अळणी बनवून घेणार आहे. मग त्यातलं म्हणजे शिजलेलं चिकन असेल त्याचं सुक्का करणार आहे. इथे कांदा चिरून घेतला आणि ह्या तेलामध्ये मी कांदा टाकून घेते. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. नंतर मग आपल्याला हा मसाला बनवलेला आहे तो त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि मग भाजल्यावरती हे चिकन ॲड करायचं. म्हणजे चिकन अळणी बनते शिजल्यावर. आणि तोपर्यंत आता मी ते भात घालायला तयारी करते बिर्याणीसाठी. म्हणून काय करते आहो गेलेले वरला क्लासवरून आणायला. पण माझं चाललेलं आहे जेवण. लागलेला आहे क्लासवरून आणि आलेला अभ्यास. ते इथं मी चिकन घातलेलं आहे अळणी बनवायला आणि इथं आता माझी बिर्याणी चाललेली आहे. ह्या मनूला खाली बसायला जागा भेटत नाही सारखं वरच्या मांडीवर नाही तर पुस्तकावर. वर इकडे या या लवकर पाटली पाडशील इकडे या. कशा आली कशाला ये मांडी बसते का नाही हा काय गो. ठिकाणी शिजत आहे बिर्याणीचा भात. आणि ही बिर्याणी आमच्या पिल्लूला अशीच आवडते. तर सगळी म्हणाल तुम्ही की पांढरी अशी बिर्याणी असते का हा पुलाव आहे. आणि इकडे आहे आणि बोल काय सगळं काय आवडीचं बनतं. मग तुझ्यासाठी बनवायचं असते ना. मग तुझ्या आवडीचं बनवाय नको तू खाल्लं नाहीस तर. तर या ठिकाणी मी बनवले भाकरी. इथे भात झालाय. आता सुक्क आणि रस्सा बनवायचा आहे. तुला पाहिजे का मोबाईल थांबा. बनवत आहे चिकन रस्सा आणि या ठिकाणी बनवत आहे चिकन सुक्क. कांदा टाकून मग कांदा भाजून घेतलेला आहे. नंतर आलं लसूण खोबऱ्याचा मसाला टाकलेला आहे. चटणी टाकलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये चिकन ॲड करायचं आहे. आणि ते अळणी काढून ठेवले आणि ते ह्याचा रस्सा करायचा आहे हे ह्याच्यामध्ये ॲड करायचं. तर या ठिकाणी चिकन सुक्क तयार आहे आणि ते अजून रश्शाला उकळी यायचे. सुरू केल्यावर आठवला व्हिडिओ करायचा आहे. झाले का चांगलं चिकन वरण म्हणू काय म्हणून पालतीच पडणार ते चिकनवर.